पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आज केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतात आणि शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मुरली मोहोळ यांचं कुटुंबीय जे आहे ते दिल्लीमध्ये दाखल झाले। आपण पाहतोय की मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी आणि आई ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण त्यांच्या आईशी थेट संवाद साधणार आहोत। काकी, कसं वाटतंय आज मुलगा केंद्रात मंत्री होणार आहे? खूप आनंद वाटतोय, मनापासून शुभेच्छा सगळ्यांना देते। सगळ्यांचा याच्यात वाटा आहे। त्यांनी खूप प्रयत्न केले, त्याच्या याला हे आले म्हणजे यश आले आणि मी खूप आनंदी आज। आता पहिला खासदार होता, आता मंत्री झाला, त्यामुळे मी काय सांगू ते माझं मलाच हे होत नाही। आता मग पुण्यातनं आले आणि दिल्लीत आल्यावर पहिल्यांदा भेटले, काय म्हटले मग तुम्हाला? काय भेटले नाही, माझं मला नवरा आवरानं असू ते मला काही बोलणंच सुचलं नाही। कसा अभिमान आहे? खूपच त्यांनी एवढं केलं, कष्ट सगळ्यांनी साथ दिली, पुणेकरांनी, मित्रमंडळींनी, सगळ्यांच्या याला चांगले यश आले। काय सांगाल आज अण्णा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेत आहेत, पत्नी म्हणून आपली काय भावना आहे? नक्कीच खूप आनंद पण झाला आहे आणि अभिमानाचा पण क्षण आहे पुणेकरांसाठी। सगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कुटुंब या सगळ्यांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे। अगदी आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला। मला सकाळी 8:45 वाजता त्यांचा फोन आला। मी आपलं रविवार म्हणून आपलं सगळं निवांत चाललं होतं, उठलेही नव्हते रविवार म्हणून, आणि सकाळीच त्यांचा फोन आला। हे म्हणले असेल ते फ्लाईट पकडून या। आमचा खूप गोंधळ झाला, म्हणजे आम्हाला काहीच कळेना। 2 क्षण तर सुचतच नव्हतं काही। मग मी ह्यांना सगळ्यांना सांगायला गेले आणि तिथपासून सगळंच चालू झालं। खूप फोन आले, पण मला काहीच फोन वगैरे कोणाचेच घेता नाही आले। नक्कीच या सगळ्यात पुणेकर जनतेचा खूप मोठा वाटा आहे। आपल्या पुण्याला 30 वर्षानंतर मंत्रिपद मिळते आणि नक्कीच मोदीजींनी एक विश्वास टाकलेला आहे। नक्कीच तो सार्थ करण्याचा नक्कीच हा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। आता काय लेखाकडून काय अपेक्षा असणार आहे? आता ते मंत्री झालेत, आता गाडी घेऊन येतील मग पुण्यामध्ये, काय अपेक्षा आहे? आता काय सांगणार? हीच अपेक्षा होती शेवटची। आम्ही आता वडील आजारीच आहेत आणि मला बघायला मिळेल हीच आमची अपेक्षा, शेवट हीच अपेक्षा। अण्णांनी चांगलं काम करावं मंत्री म्हणून। हो, करायलाच पाहिजे। सगळ्यांनी एवढं त्याच्यासाठी केले, त्यांनी पण केले, करणार काम। देवेंद्रजींना भेटले, काय म्हटले देवेंद्र? तुमचे आशीर्वाद दिला त्यांनीच मला उलटा। तुमचे आशीर्वाद भाग्यवान आहे तुम्ही म्हणून म्हणलं। आता आनंदाचं वातावरण त्यांना म्हणलं सगळ्यांमुळेच झालेले, त्याबद्दल सगळ्यांनाच माझ्या शुभेच्छा आहेत। आपण पाहतोय की हे होते मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबाचे सदस्य आहे आणि पत्नींची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय बोलकी आहे। खरं तर अण्णांनी आतापर्यंत संघर्ष केलेला आहे आणि त्याचं रूपांतर आज देशामध्ये होतंय आणि मंत्री म्हणून शपथ पाहताना आज खरं तर आम्ही उपस्थित आहोत, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया सदस्यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश सर सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।